जसेच सोनाक्षीने लिफाफा उघडला, त्यातून काहीतरी निसटून जमिनीवर पडले. मी विजेच्या वेगाने पुढे झेपावलो आणि पटकन ते माझ्या पायाखाली दाबले. सोनाक्षी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली आणि म्हणाली, काय झालं अमित? असं काय आहे त्यात? मी थोडा घाबरलेला होतो, पण आवाज सामान्य ठेवत म्हणालो, हे माझे गुप्त कागदपत्र आहेत. तू सुद्धा त्यांच्याकडे पाहू शकत नाहीस. माझे हात थरथरत होते, पण मी स्वतःला सावरत तिच्याकडून तो लिफाफा घेतला. ती अजूनही मला संशयाने पाहत होती. ती म्हणाली, असं काय गुपित आहे की ते तू माझ्यापासूनही लपवतो आहेस? मी उत्तर दिले, हा एका क्लायंटचा क्लासिफाईड डेटा आहे. तो कुणाशीही शेअर करणं योग्य नाही. ती म्हणाली, बरं ठीक आहे. अचानक तिला काहीतरी आठवलं आणि कपडावर हात मारत म्हणाली, अरे, मी वर चहा ठेवला होता, तो आता उतू गेला असेल. असं म्हणत ती भराभर किचनकडे धावली आणि माझ्या छातीत धडधडणारा श्वास थोडा स्थिरावला. पण खरं सांगायचं तर माझ्या जीवाचा थरकाप उडाला होता. मी हळूच पाय बाजूला केला आणि ती वस्तू उचलली. ती एक साधी फोटो नव्हती, तर माझ्या संसाराला उद्ध्वस्त करण्यासाठी रचलेली एक चाल होती. माझ्या हातातली ती फोटो हलकेच कंप पावत होती. ती मागच्या रात्रीची होती, जिथे एक मुलगी मला स्वतःकडे पूर्णपणे झुकवून घेत होती आणि फोटो पाहताना असं वाटत होतं की मी पूर्णपणे शुद्धीत आहे आणि हे सगळं मी माझ्या इच्छेने करत आहे. तो एक अतिशय नाजूक आणि धक्कादायक फोटो होता. जर सोनाक्षीच्या नजरेस तो फोटो पडला असता तर ती मला क्षणभर सुद्धा थांबवली नसती आणि मला खात्री होती की त्या लिफाफ्यात अशाच असंख्य फोटोंचा समावेश होता. मी दार लावून घेतला आणि संपूर्ण लिफाफा उघडून पाहू लागलो. त्यात एक चिठ्ठी देखील होती. मी ती उचलून वाचली आणि माझ्या डोक्याला भोवळ आली. त्यावर लिहिले होते, तू फक्त माझाच आहेस आणि तुला मिळवण्यासाठी मी कुठलीही किंमत मोजायला तयार आहे. आज रात्री या पत्त्यावर पोहोच, नाहीतर पुढचा पार्सल तुझ्या बायकोच्या नावाने पाठवला जाईल आणि त्यासोबत एक व्हिडिओ क्लिपही असेल. त्या क्लिपमध्ये असं काही असेल की ती तुला मरेपर्यंत क्षमा करणार नाही. मला असं वाटलं जणू मी दलदलीत अडकलो आहे. जितकं बाहेर पडायचा प्रयत्न करतो तितकंच खोल बुडत जातो. मी डोकं धरून खाली बसलो. तेव्हाच दारावर जोरात टकटक झाली. मी गोंधळून उठलो. लिफाफा पटकन माझ्या लॉकरमध्ये टाकला आणि दार उघडण्याआधी स्वतःला सामान्य दाखवण्याचा प्रयत्न केला. सोनाक्षी हातात 2 कप चहा घेऊन उभी होती. ती खोल नजरांनी माझ्याकडे पाहत होती. मी नकळत हसत एक कप उचलला. ती म्हणाली, काय झालं अमित? आज तुझं वागणं खूप विचित्र वाटत आहे आणि दार आतून लॉक का केलं होतं? मी पटकन उत्तर दिलं, अरे चुकून लॉक झालं असेल. चल आपण एकत्र बसून एखादा चांगला सिनेमा बघूया. मी तिला सोबत घेऊन सोफ्यावर बसलो आणि पाय समोरच्या टेबलावर ठेवले. मी आज पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजामा घातला होता, नाहीतर मी टी शर्ट किंवा ट्राउझरमध्ये असतो. पण मला माझ्या जखमा सोनाक्षीपासून लपवायच्या होत्या. मी मनात विचार करू लागलो, या संकटापासून कसं सुटायचं. सोनाक्षी माझ्याजवळ येऊन बसली. आम्ही चहा पित होतो. टीव्हीवर एक गुन्हेगारी मालिका चालू होती, जिथे कोणीतरी खून लपवण्याचा प्रयत्न करत होता. सोनाक्षीने एकदम अंग शहारून घेतले आणि म्हणाली, हे काय लावलत? काहीतरी रोमॅन्टिक सिनेमा लावा ना, मला हे पाहून भीती वाटते. ती अजून जवळ सरकली. मी कप टेबलवर ठेवला. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि मला घट्ट मिठी मारली. मी स्तब्ध झालो. दुसऱ्या कुठल्याही वेळी असतं तर मीही तिला जवळ घेतलं असतं, पण आज मी माझ्या भावना रोखून ठेवल्या, कारण मी एक गुपित मनात लपवून ठेवलं होतं. मी तिच्या कपाळावर हलकीशी मिठी ठेवली आणि म्हणालो, उद्याला बघू, आत्ता खूप उशीर झालाय, चल झोपूया. मी काल संपूर्ण रात्र जागा होतो आणि तूही दमली असशील. मी तिचे केस कुरवाळले. ती थोडी नाराज झाली आणि म्हणाली, तू खूप बदलला आहेस, खूपच कठोर झालास. मी तुझ्या इतक्या जवळ आले आहे आणि तू झोपण्याची भाषा करत आहेस. मी काय सांगणार होतो की मी आधीच एक गुन्हा लपवून ठेवला आहे. आता माझं शरीर तुझ्यापासून कसं लपवू? तेवढ्यात माझ्या मोबाईलवर कॉल आला. सोनाक्षी वैतागली आणि मी फक्त हसून म्हणालो, खूप महत्त्वाचा कॉल आहे, घेणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाची कॉल आहे, घ्यायला हवीच. मला थोडा वेळ लागेल, तू प्लीज आराम कर. मी तिला हळूवार बाजूला केला आणि खोलीबाहेर आलो. लॉन्जमध्ये येऊन मी कॉल रिसीव्ह केला. तो एक अनोळखी नंबर होता. मी फोन उचलून विचारलं, हॅलो, कोण बोलतंय? समोरून तीच खोडकर आणि मोहक असणारी आवाज ऐकू आली. माझ्या अंगावर काटा आला. मी संतापाने विचारलं, तुला माझा नंबर कसा मिळाला? तुझी एवढी हिंमत कशी झाली की मला कॉल करशील? समोर ये, तुला धडा शिकवतो. ती हसत म्हणाली, अमित साहेब, तुम्हीच मला कमी समजताय, म्हणूनच मी कॉल केला आहे. फक्त तुला समजवण्यासाठी की तू फक्त माझाच आहेस. मी तुला कोणत्याही किमतीत मिळवेन. फक्त तुझ्या बायकोला मनात थोडासा संशय आला की तू माझा होशील. मी संतापून म्हणालो, माझे प्रेम इतके कमकुवत नाही की ते तुझ्या अशा घाणेरड्या क्लुप्त्यांमुळे तुटेल. हे सगळे प्रकार सोडून दे. ती पुन्हा हसली आणि म्हणाली,
जर तुझे प्रेम इतकेच मजबूत आहे तर मग तू तुझ्या बायकोपासून हे लपवलं का? तिला खरं का नाही सांगितलं? मी चकित झालो. तिला हे कसं कळलं? मी संतापाने उत्तर दिलं. जेव्हा गरज लागेल तेव्हा मी स्वतः तिला सांगेन. आणि जर पुन्हा मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला तर मी थेट सायबर क्राईममध्ये तुझी तक्रार करीन. ती पुन्हा हसली आणि म्हणाली, तू काहीच करणार नाहीस, कारण मी तुला ओळखते. तू एक सज्जन व्यक्ती आहेस आणि अशा लोकांचं सर्वात मोठं दुर्दैव हेच असतं की जेव्हा ते चुका करतात तेव्हा त्यांना त्या दडवायच्या असतात. म्हणूनच आज रात्री मी सांगितलेल्या पत्त्यावर नक्की ये, कारण मला तुझी ओढ लागली आहे. माझ्या अंगात एक प्रकारची भीती निर्माण झाली. ती म्हणाली, तुला वाटतं मी अचानक तुझ्या घरात आले होते? मी तुला खूप आधीपासून ओळखते आणि मला तुझ्यावर प्रेम आहे. तुला कोणत्याही परिस्थितीत मिळवायचं आहे. मी संतापून म्हणालो, चिंता करू नको, मी नक्की येईन, पण माझ्यासोबत पोलिसांनाही घेऊन येईन. तुला कोण अधिकार आहे मला ब्लॅकमेल करण्याचा? ती पुन्हा हसली आणि म्हणाली, तू काहीही करणार नाहीस, कारण पोलिसांना कळवलंस तरी तुझ्या बायकोसमोर काय सांगशील? पोलीस तर तपासासाठी तुझ्या घरापर्यंत पोहोचतील आणि जेव्हा मी तिला व्हिडिओ दाखवेन जिथे तू माझ्या पूर्ण ताब्यात होतास तेव्हा ती तुला माफ करेल असं वाटतंय? माझ्या डोक्यात वीज चमकावी तसा एक धक्का बसला. ती पूर्णपणे मला आपल्या जाळ्यात अडकवत होती. चारही बाजूंनी मला फक्त अंधार दिसत होता. मी असहाय्यतेने विचारलं, तू नेमकं काय इच्छितेस? ती उत्तरली, तुला, आणि तुझ्याशी लग्न करायचंय, नाहीतर असेच वेगवेगळे मार्ग वापरून तुला मिळवेन. मी संतापाने उत्तर दिलं, तुझी विचारसरणी किती नीच आहे. तुझ्यासारख्या मुली लग्नासाठी योग्य नसतात. ती पुन्हा खळखळून हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मग लग्न नाही केलं तरी चालेल, पण तुला मी माझं करीनच, कारण मी तुझ्यासाठी वेडी झाले आहे. मी संतापाने फोन सोफ्यावर फेकून दिला आणि जमिनीवर निश्चित बसून राहिलो. हे देवा, मी कोणत्या संकटात अडकलो आहे. मी आयुष्यात कधी कुणाचा अपराध केला नाही, मग मला अशी शिक्षा का मिळते आहे? मी किती दिवस सोनाक्षीपासून हे लपवणार? तिने जर हे सगळं समजून घेतलं नाही तर? मी खूप वेळ तिथेच बसून राहिलो. नंतर हळूच खोलीत आलो. सोनाक्षी निर्विकार झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर शांत झळाळी होती. माझ्या मनात तिच्यासाठी अपार माया उमटली. मी हलक्या पावलांनी तिच्याजवळ बसलो आणि हळूवार तिच्या कपाळावरून केस बाजूला केले. इतकी निरागस, सुंदर आणि सोज्वळ स्त्री, मी तिचं हृदय कसं तोडू शकतो? मी ठरवलं, आता मला काय करायचंय. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी त्या पत्त्यावर पोहोचलो. तो एक हॉटेल रूम होता आणि मला माहिती होतं आज जाऊन मी कोणत्या संकटात सापडणार आहे. मी दाराबाहेर उभा होतो. विचार करत होतो, आज जावं की परत फिरावं. पण जर परत फिरलो तर ती माझं गुपित सोनाक्षीला सांगेल, आणि पोलिसांना सांगितलं तरी हा प्रकार सोनाक्षीपासून लपवणं अशक्य होतं. मी काय करावं? मी स्वतःच हे प्रकरण हाताळायचं ठरवलं होतं. मला कळायला हवं होतं की ती माझ्याशी हा खेळ का खेळत होती. मी तिचं काय वाईट केलं होतं? मी 2 बोटांनी दरवाजावर हलकीशी टकटक केली. पहिल्याच ठोक्याला दरवाजा उघडला आणि जे पुढं पाहिलं त्याने माझी शुद्ध हरपली. ती मुलगी, जिचं नाव मारिया होतं, लाल रंगाचा नाईट ड्रेस घालून उभी होती. तिच्या हालचाली अतिशय मोहक होत्या. तिला माझा संयम ढळवायचा होता, कारण इतकी सुंदर स्त्री अशा पेहरावात पाहून कोणताही पुरुष भाळेल. मी तिला वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि म्हणालो, आत येऊ नाही का? ती हसत म्हणाली, माझ्या हृदयाचे दरवाजे तुझ्यासाठी नेहमीच उघडे आहेत. एकदा आत येऊन तर बघ, तुझी बायको तुला विसरायला लावेन. मी तिरकस हसत म्हणालो, असं काय खास आहे तुझ्यात? ती मादक स्वरात म्हणाली, आजमावून तर बघ. मी उत्तर दिलं, त्या दिवशी तू मला भानावर राहू दिलंच नाहीस, त्यामुळे मला कळलंच नाही की तुझ्या सहवासाने मला किती आनंद मिळाला. ती पुन्हा हसले, आज पूर्ण भानावर राहून करून बघू ना. मी नकळत माझ्या ओठांवर जीभ फिरवली. माझं बोलण्याचं लबकच बदललं होतं. ती समजत होती की मी तिला दम देईन, पण मी तसं काही केलं नाही. तिने माझ्या गळ्यात हात टाकले आणि स्वतःला माझ्या अगदी जवळ ओढलं. मीही तिच्या कमरेवर हात ठेवला आणि एका झटक्यात तिला अजून जवळ खेचलं. माझ्या श्वासांची उष्णता ती आतवर अनुभवत होती आणि ती वितळू लागली. ती लाडीक स्वरात म्हणाली, आज काही वेगळ्याच मूडमध्ये दिसतोयस. मी हलक्या हसत म्हणालो, मी एक पुरुष आहे आणि जेव्हा एक स्त्री स्वतःहून पुढे येते तेव्हा तिला नाकारणं मूर्खपणाचं असतं. शिवाय तू तर मला कोणत्याही बंधनाशिवाय मिळते आहेस, मग मला अजून काय हवंय? मी तिच्या कानाजवळ जाऊन हळुवार म्हणालो आणि ती एकदम लाजली. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पहिल्यांदा तुला पाहिलं तेव्हाच वेडी झाले. त्या दिवशी मी तुझ्या कंपनीत मुलाखतीसाठी गेले होते. तिथे तुला लांबून पाहिलं आणि ठरवलं की ह्याच कंपनीत नोकरी मिळवायची, म्हणजे तुझ्याजवळ राहता येईल. पण त्यांनी मला नाकारलं, म्हणून मला दुसरा मार्ग शोधावा लागला. अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ती खरंच योगायोगाने माझ्या घरी आली नव्हती. मी हसत म्हणालो, कोणतीही अडचण नाही. मी तुला माझी उपपत्नी करून ठेवीन, पण एक अट आहे.
माझ्या बायकोला याचा सुगाही लागता कामा नये. मी तिच्या केसांच्या बटा तिच्या कानामागे सरकवल्या आणि मंद आवाजात म्हणालो. ती खुश होत म्हणाली, मला काही फरक पडत नाही. मी फक्त तुझ्यासोबत राहू इच्छिते. तू मला जसं ठेवशील तसं राहायला तयार आहे. ती अगदी आतुरतेने माझ्याकडे पाहत होती. मी तुला माझ्यासमोर नेहमी पाहू इच्छिते, ती म्हणाली. नक्कीच, मलाही तसंच वाटतं, मी म्हणालो. तिचा चेहरा एकदम आनंदाने उजळला. मग मला तुझ्या कंपनी तुझ्या सचिव म्हणून ठेवलं तर? मी कायम तुझ्यासोबत राहीन. मी एकदम सावध झालो. कदाचित ही तिच्या योजनेचाच भाग होता. मी तिरकस हसत म्हणालो, काहीही हरकत नाही. मी माझ्या जुन्या सचिवाला काढून टाकीन. ती तरी तुझ्यासारखी सुंदर थोडीच आहे. मी जाणीवपूर्वक एक छोटंसं लंपट हसू तिच्यासमोर आणलं आणि ती लाजली. माझ्या मिठीत आणखी विरघळण्याआधी मी थांबलो आणि म्हणालो, पण एक अट आहे. ती वैतागून म्हणाली, कशाला त्रास देतो आहेस? आता काय अट आहे? सर्व फोटो आणि व्हिडिओ क्लिप्स मला दे. मला खात्री करायची आहे की तू हे कोणालाही दाखवणार नाहीस. ती मिश्किल हसून म्हणाली, एवढी भीती वाटते का बायकोची? मी नाटकी थरथरत्या आवाजात म्हणालो, होय. ती काही कमी जुलमी नाही. जर तिला हे कळलं तर ती मला ठार मारेल. तुला काय वाटतं, मी मेलो तर बरं होईल? मी तिच्या डोळ्यात नजर रोखून पाहिलं. ती एकदम नरमली. असं काही होऊ नये. फक्त वचन दे, मला धोका नाही देणार. मी तिच्याजवळ जात म्हणालो, तुझी ऑफर इतकी मोहक आहे की मी ती नाकारूच शकत नाही. कोणताही पुरुष तुझ्यासारख्या सुंदर स्त्रीला नाकारू शकत नाही. मी तिच्या कानात कुजबुजत म्हणालो, मी तुला माझ्यासोबत पार्ट टाईम ठेवीन, कारण माझ्या बायकोचा कंटाळा आलाय मला. शिवाय तूच म्हणाली होतीस ना की ती बारीक नसून जाड आणि कंटाळवाणी आहे. आता मला ती आणखी जाड वाटते आहे. ती खळखळून हसले. फोटो आणि व्हिडिओ माझ्याकडे आहेतच. काल संपूर्ण रात्री मी ते पाहत होते, पण अजूनही समाधान झालं नाही. ती मोहकपणे म्हणाली. मी तिच्या दिशेने सरकत म्हणालो, व्हिडिओ पाहण्याची गरज काय? मी स्वतः इथे आहे ना. ती माझ्या अजून जवळ येऊ लागली. पण धाडकन अचानक दरवाजा जोरात उघडला आणि काही मजबूत शरीरयष्टीचे पुरुष आत शिरले. ती घाबरून मागे सरकली. ती चिडून ओरडली, अमित, हे तू चांगलं केलं नाहीस. मी तुला सांगितलं होतं ना, कोणालाही सांगू नकोस. मी शांतपणे हसत म्हणालो, हो, तुझ्या सांगण्यानुसार मी पोलिसांना काहीही सांगितलं नाही. पण मी तुला ह्या लोकांच्या स्वाधीन करत आहे. ते तुझा भडका नीट शांत करतील. ती भयभीत नजरेने माझ्याकडे पाहत होती. माझ्यासोबत असं करू नकोस. तू मला फसवलंस, मी तुला सोडणार नाही. ती जोरात ओरडली आणि मी तिच्या जवळ जात म्हणालो, सोडणार तर मीही नाही, कारण मी कधीच माझ्या शत्रूंना माफ करत नाही. आणि जिथपर्यंत प्रेमाचा प्रश्न आहे तर ते मी फक्त माझ्या बायकोवर करतो. ज्या गोष्टीला तू प्रेम म्हणतेस ते प्रेम नाही तर तुझं वेड आहे, आणि त्या वेडाचा इलाज हे लोक करतील. मी त्या मजबूत लोकांकडे इशारा केला जे तिच्यावर झडप घालणार होते. ते लोक पोलीस नव्हते तर गुप्तहेर होते. इथे येण्याआधीच मी माझ्या मित्राला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली होती. तो हसत म्हणाला, तू एका छोट्याशा मुलीपासून एवढा घाबरलास? त्याच्या हसण्याने मला चिडचिड झाली. मी म्हणालो, मी घाबरलो नाही, पण मला नकोय की याचा काही परिणाम सोनाक्षीवर होईल. मी तिच्या आणि माझ्या नात्यात कुठलाही संशय निर्माण होऊ द्यायचा नाही. माझा मित्र म्हणाला, तू उद्या रात्री त्या मुलीला भेट, तिच्या दिलेल्या पत्त्यावर. पण रागावू नकोस, फक्त तिच्या म्हणण्यानुसार वाग. मी काळजी घेईन. मला थोडी चिंता वाटली. जर तिने पुन्हा तोच प्रयत्न केला तर मी काय करू? मी तिला माझ्या शरीराला हात लावू देणार नाही. मी अस्वस्थ होतो. तो हसत म्हणाला, कधी कधी मकर पकडायची असेल तर त्याच्यासमोर चारा टाकावा लागतो. मला त्याचा इशारा समजला. मी मारियाला थोडं नाटक करून फसवलं आणि तिच्याकडून माहिती काढायचा प्रयत्न केला. मला वाटलं होतं कदाचित ती कोणीतरी गुप्तहेर किंवा एखादी धोकादायक स्त्री असेल, पण ती फक्त एक साधी मुलगी निघाली जिला श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती मिळवायची होती. मी आणि माझ्या मित्रानं तिला पोलिसांच्या मदतीशिवाय हटवण्याचा मार्ग निवडला, कारण पोलिसांनी हस्तक्षेप केला असता तर परिस्थिती आणखी बिघडली असती. आता ती माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेली होती. माझ्या मित्रानं माझ्या खांद्यावर हात ठेवत मिश्किलपणे म्हणाला, अरे वा, तू तर मोठा नट झालास. तुला अभिनय क्षेत्रातही संधी मिळू शकते. मी त्याच्या बोलण्यावर हसून गप्प बसलो. आम्ही तिथल्या सगळ्या पुराव्यांचा नाश केला. आता माझ्या मनावरील ओझं हलकं झालं होतं. मी निर्धास्त होतो की सोनाक्षीला याचा काही सुगावा लागणार नाही. मी घरी परतलो, पण घरात पाऊल टाकताच वातावरणात काहीतरी विचित्र जाणवलं. घरभर शांतता आणि एक प्रकारची उदासीनता होती. काहीतरी मोठं घडून गेल्यासारखं वाटत होतं. मी हळूच खोलीत गेलो आणि तिथलं दृश्य पाहून माझ्या काळजात धस्त झालं. खोलीतील प्रत्येक वस्तू अस्ताव्यस्त पडली होती आणि जमिनीवर माझ्या त्या लपवलेल्या अश्लील छायाचित्रांचे तुकडे विखुरले होते. माझ्या लक्षात आलं की मी एक मोठी चूक केली आहे. मी ते फोटो सुरक्षित ठेवले होते, पण मी विसरलो होतो की त्या लॉकरची दुसरी चावी सोनाक्षीकडेच होती.
माझ्या हातून इतकी मोठी चूक कशी झाली? मी निराशेने डोक्यावर हात मारून घेतला. सोनाक्षी जंगली मांजरीसारखी माझ्यावर झडप घालून आली. तिच्या डोळ्यात संताप आणि वेदना होत्या. तिच्या डोळ्यात किती यातना दडल्या होत्या याचा विचार करूनच मी सुन्न झालो. तिनं माझ्या कॉलरला धरून जोरात झंझोडलं. मी अजूनही धक्का बसलेल्या अवस्थेत तिच्या डोळ्यात पाहत होतो. ती तुटलेल्या आवाजात ओरडली, माझ्यापासून दूर हो. मला तुझा तिटकारा वाटतो. तू माझ्या विश्वासाशी असा विश्वासघात कसा करू शकतोस अमित? मी डोळे झाकून तुझ्यावर विश्वास ठेवला होता. आपल्या लग्नाच्या पहिल्याच रात्री मी तुला स्पष्ट सांगितलं होतं, जर तुझ्या मनात दुसरी कोणीतरी असेल तर मला सांग. मी स्वतःच तुझ्या आयुष्यातून निघून जाईन. मी अशा पत्नींपैकी नाही ज्या नवऱ्याचं मन फिरल्यानंतरही त्याच्याशी चिटकून राहतात. ती वेड्यासारखी बोलत राहिली आणि रडत राहिली. मी तिचे दोन्ही खांदे धरले, पण तिने मला दूर ढकललं. ती संतापाने ओरडली, काल रात्री तू तिच्यासोबत होतास नाही का? म्हणूनच तू मला फोनवर सांगत होतास की अजून 3-4 दिवस माहेरी थांब, जेणेकरून तू नीट आपल्या प्रेमाचा नशा उतरवू शकशील. ती स्वतःच निष्कर्ष काढत होती आणि माझ्यासाठी प्रत्येक शब्द जणू शस्त्रासारखा भासत होता. मी मारिया नावाच्या त्या संकटातून सुटलो होतो, पण पुरावे नष्ट करणं विसरलो होतो. कदाचित देवानं माझ्या चुकीचं प्रदर्शन करण्याचा निर्णय घेतला होता. सोनाक्षीच्या डोळ्यात दुःख आणि वेदना होत्या. ती रडतच माझ्याकडे आली आणि माझा गळा धरला. अमित, मी तुझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला होता, पण तू माझा विश्वासघात केलास. मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला. सोनाक्षी ऐक ना, हे खरं नाही. मी काहीही चुकीचं केलं नाही. पण तिने मला झिडकारलं आणि जोरात ओरडली, माझ्यापासून दूर राहा. तू मला घृणास्पद वाटतोस. मी अशा माणसासोबत नाही राहू शकत. मी मारियापासून सुटलो होतो, पण सोनाक्षीच्या मनात मी स्वतःला गमावून बसलो होतो. कदाचित देवाने माझं पाप उघडं पाडलं होतं. मी माझ्या बायकोपासून हे सत्य लपवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे तिच्याशी मोठा विश्वासघात केला होता. जरी माझी काही चूक नव्हती तरीही मला तिला सत्य सांगायला हवं होतं. अचानक माझ्या डोळ्यातही अश्रू दाटून आले. मी म्हणालो, माफ कर सोनाक्षी, मला तुला हे आधीच सांगायला हवं होतं. लपवायला नको होतं. पण मी असा माणूस आहे जो प्रत्येक गोष्ट स्वतःच्या पद्धतीने हाताळतो. कदाचित मी तुझे भावनिक नुकसान केले आहे, पण एकदा तरी माझी बाजू ऐक. ती संतापाने म्हणाली, मी माझ्या डोळ्यांनी सगळं पाहिलंय. आता कसली सफाई द्यायची? मी हताश होऊन म्हणालो, प्रत्येक वेळी जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही. कृपया फक्त एकदा ऐकून तर घे. ती एकदम थकून बेडवर कोसळली. मी तिच्यासमोर गुडघे टेकून बसलो आणि तिचा हात धरला. मी हळू आवाजात म्हणालो, माझ्या डोळ्यात बघ. यात फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच प्रेम आहे. मी शपथ घेऊन सांगतो की मी आयुष्यात कधीही दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही. माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी आहे. तुला खरंच वाटतं का की माझ्या डोळ्यात खोटं असेल? ती वेदनांनी भरलेल्या नजरेने माझ्याकडे पाहू लागली आणि हळूच म्हणाली, मग हे सगळं काय आहे? मी सखोल श्वास घेत उत्तर दिलं, हे सगळं एक फसवणूक, एक धोका, एक सापळा आहे, ज्यात मी अडकवलो गेलो होतो. ज्या दिवशी तू माहेरी गेलीस त्याच्या दुसऱ्याच दिवशी जोरदार पावसात एक मुलगी माझ्या दरवाजावर आली. ती थरथरत होती. तिला मदतीची गरज होती. मी केवळ मानवतेच्या दृष्टिकोनातून तिला घरात बसवलं. पण मला काय माहीत होतं की ती कोणत्या हेतूनं आली आहे. तिने माझ्या कॉफीत नशेचं औषध मिसळलं आणि माझ्याशी खूप वाईट केलं. मी माझा शर्ट काढला आणि सोनाक्षीला माझं शरीर दाखवलं. माझ्या अंगावर तिच्या नखांचे खोल ओरखडे उठले होते. जणू ती माझ्यावर जबरदस्तीने तुटून पडली होती. सोनाक्षीने तोंडावर हात ठेवला आणि हंबरडा फोडला. मी वेदनांनी म्हणालो, जर मी स्वतःच्या इच्छेने हे सगळं केलं असतं तर माझ्या शरीरावर हे ओरखडे असते का? उलट ती माझ्यावर हल्ला करत होती. मी तिला पुढे सांगितलं, तुला जर अजून खात्री हवी असेल तर चल, मी तुला तिच्यापर्यंत घेऊन जातो. ती सध्या गुप्तहेरांच्या ताब्यात आहे. ती एक गुन्हेगार आणि मानसिक रुग्ण आहे. तिचं मन वेडं झालंय. ती बराच काळ माझ्यावर पाळत ठेवत होती. कंपनीत तिला नोकरी मिळाली नाही म्हणून ती सरळ माझ्या घरीच आली. मी ओलसर डोळ्यांनी तिला हे समजावत होतो आणि ती हलकेच माझ्या जखमांवर बोट फिरवत होती. जणू काही ती त्यावर मलम लावत होती. तिला विश्वास बसू लागला होता, कारण माझं संपूर्ण आयुष्य तिच्यासमोर होतं. माझं चारित्र्य तिच्या परिचयाचं होतं. तिनं डोळ्यात अश्रू भरून म्हणाली, माफ कर अमित, मी त्या फोटो आणि व्हिडिओ पाहून चुकीचा निष्कर्ष काढला. मी हलकं हसत म्हणालो, काही हरकत नाही. तुझ्या जागी कोणीही असतं तरी असंच समजलं असतं. यात तुझी चूक नाही. मी तिचे अश्रू पुसले आणि हळूच म्हणालो, खरं सांगू, मी तुला गमावण्याच्या कल्पनेनेही घाबरतो. मी तुला फसवण्याचा विचारही करू शकत नाही. इतकं म्हणताच मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवरून हात फिरवला. खरंच, जर प्रेम खरं असेल तर कितीही मोठं संकट आलं तरी ते दूर होतं. मी मनोमन देवाचे आभार मानले की त्याने सोनाक्षीच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज निर्माण होऊ दिला नाही. सोनाक्षी शांत होती,
पण तिच्या डोळ्यातील अश्रू अजूनही ओघळत होते. मी तिच्या गालांवर हात ठेवून म्हणालो, तू माझ्यासोबत आहेस, एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तिने माझ्या हातावर आपला हात ठेवला आणि हलक्या आवाजात म्हणाली, अमित, मला तुला गमवायचं नाही, पण मला वेळ लागेल हे सगळं विसरायला. मी तिच्या डोळ्यात पाहत उत्तर दिलं, मी वाट पाहायला तयार आहे, फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. त्या रात्री आम्ही दोघं शांत बसून राहिलो. तिच्या मनातील वेदना मी जाणून होतो आणि मी ठरवलं होतं की आता मी तिच्यावर कधीच अशी वेळ येऊ देणार नाही. काही दिवसांनी परिस्थिती पूर्वपदावर आली. सोनाक्षीला जेव्हा खात्री पटली की मी निर्दोष आहे, तेव्हा तिने हळूहळू सर्व विसरण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या आयुष्यातील नवीन अध्याय सुरू केला, आधीपेक्षा अधिक प्रेम आणि विश्वासाने. मी शिकलो की नात्यात फक्त प्रेम असणं पुरेसं नसतं, विश्वाससुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. आणि सोनाक्षीने दाखवलेला तो विश्वास माझ्यासाठी अनमोल होता. आपली ही कथा इथे संपली आहे. आशा करते की तुम्हाला ही छोटीशी कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून येणारा पुढील व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.